हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. 9 वाजता बाबूचे पप्पा आहेत ते कामावरती गेले. त्यांना टाटा बाय बाय करायला मी आणि मायरा गॅलरीमध्ये उभा होतो. मायरा त्यांना टाटा करत होते. बाबा टाटा टाटा करायची, पण ती उलट्या हाताने करायची. ते व्हिडिओमध्ये दिसलं नाही. ते आम्हाला टाटा बाय बाय करून ते निघून गेले. घरात आले आणि म्हटलं आता मुलांचं पहिलं नाश्त्याचं बघा आणि माझं पण नाश्त्याचं बघा, म्हणजे बाकीची कामं करायला. तर मायराला मी दूध गरम करायला ठेवलं होतं. ते दूध घेतलं आणि ते दूध मी तिला पाजत होते. मायरा दूध पीत नाही आहे, पण तरी पण मी तिला जबरदस्ती दुधाची सवय लावते, कारण मला ते अंगावर पिते. तिला ते तोडायचं आहे. 10 ते 15 मिनिटं मला मायराला दूध पाजण्यात गेले आणि मग ती रिलॅक्स झाली. ती गादीवरती छान पडली. मायराला मी बाबूला उठवत होती, मला मदत करत होती ती बाबूला उठवायची. बघा मायरा स्वतःच चिमटा काढते आणि स्वतःच वरडते, स्वतःच रडते. ते तसंच बाबूला करते, स्वतः चिमटा घेते आणि स्वतःच रडते. नाश्त्यामध्ये मी करणार होते की पोहे, तर पोहे केले कारण बाबूला पण आवडतात आणि मला पण आवडतात आणि आम्ही दोघांनी पण पोटभर पोहे खाल्ले. कारण बाबूचे पप्पा 1:30 ते पावणे 2 वाजता जेवायला यायला लागलेत आता, कारण पहिले 1 वाजता यायचे, पण आता थोडंसं त्यांना उशीर होतो, अर्जंट ऑर्डर असेल. पोहे केले मी, बाबूला पण खाऊ घातले आणि मायराला पण खाऊ घातले. नंतर म्हटलं लगेचच स्वयंपाकाला लागावं. हे आहे ते अलीकडे मी साबुदाण्याचे पापडसाठी खीर बनवते, म्हणजे साबुदाण्याची खीर बनवते. मला पापड बनवायचे आहेत मायरासाठी मिठातले. बनवलेले आहेत मी, पण तिखट आहे. आम्ही तळले की मायरा पण खायला मागते, पण ते तिखट असल्यामुळे मी तिला देत नाही. त्यासाठी अलीकडे मी मिठातले पापड बनवण्यासाठी ठेवलेत आणि एकीकडे मी खिचडी भात लावलेला आहे, म्हणजे कढईमध्ये टाकलेलं आहे. रात्रीचं काम केलं होतं आम्ही. रात्री 2 वाजेपर्यंत हे टी-शर्ट शिवले होते. मायराचे पप्पा हे बाहेर कामाला जातात आणि मी घेते हे ऑर्डर घरी बसून. तर दिवसभर मायरा करून देत नाही, तर मग मला ते रात्रीचं मदत करतात. तर आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत टी-शर्ट शिवले. त्याचे धागे कटिंग राहिले होते. तर मी बाबूला म्हटलं की मायरा पण झोपलेली आहे, तर तोपर्यंत मी धागे कटिंग करते. बाबू मला मदत करत होता. मी धागे कटिंग करत होते आणि बाबू आहे ते घड्या घालायचा. म्हणजे मी धागे कटिंग केले ना, बाबू टी-शर्ट सुईचे करायचा आणि घड्या घालायचा. आम्ही छान गप्पा मारत धागे कट केले आणि नंतर बाबू म्हणला खूप बोर होते, आपण कमळी सीरियल बघू. मराठी सीरियल बघतो आम्ही कमळी. खूप छान सीरियल आहे. माझ्यामुळे बाबूला पण सवय लागलेली आहे. टी-शर्टचे धागे कट करेपर्यंत छान असं कडक ऊन पडलं होतं. तर बाबूला म्हटलं की अगोदर मी आता पापड टाकून घेते मायरासाठी, कारण संध्याकाळी तळायला पण होतील आणि कडक ऊन पण पडले. तर बाबू म्हणला ठीक आहे मम्मा. तर बाबू म्हणला की चल मी तुझा व्हिडिओ बनवतो, तू पापड टाक. मग बाबूने कॅमेरा धरला होता आणि मी पटपट पापड टाकून घेतले. थोडेसेच बनवले होते मी, पावशेर एक असतील, कारण 30-35 पापड झाले पूर्ण मिळून. कारण मायरासाठी भरपूर झाले ते, कारण एक जरी तळलं तरी मायरा खात नाही आहे. पण कसं आम्ही खायला लागल्यावर ते मागते आणि आम्ही आमच्यासाठी जे केलेले आहेत ते तिखट केलेले आहेत, त्यासाठी मी मायरासाठी हे पावशेर साबुदाणा भिजायला घातला होता आणि त्याचे मी पापड बनवते. तर प्रत्येकजण म्हणतं की रोज-रोज घरातलेच व्हिडिओ टाकते, आम्हाला काय तेवढंच काम आहे का? तर मी प्रत्येकाला हेच सांगते की माझे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असले तर बघा, नसतील बघायचे तर नका बघू. माझी लहान मुलगी आहे, मी बाहेर जाऊन व्हिडिओ बनवू शकत नाही आणि नाचणं हे करणं आपल्याला जमत नाही आहे. नाचून आपल्याला व्हिडिओ बनवायचे सुद्धा नाही आहेत. कारण काय येत असलं तर माणसाने करा, उगाचच हसू मला करायचं नाही आहे. तर टी-शर्ट वगैरे, पापड वगैरे टाकून झाले आणि नंतर मग आम्ही परत टी-शर्ट धागे कट करायला घेतले मी. तर बाबू माझा मध्ये-मध्ये मला खूप त्रास देत होता, त्यासाठी मी त्याला रागवत होते. नंतर मग भात वगैरे झाला आणि म्हटलं मायराला खाऊ घालावं. मायराला खाऊ घालणं म्हणजे एवढं अवघड की तिला परत 15-20 मिनिटं तिला नादवून खाऊ घालतो. तिला जादू हे आम्ही करत होतो. टॉवेल वगैरे बाबू पांघरायचा आणि आम्ही तिला नादवून खाऊ घालायला लागलो. थोड्या वेळाने बाबूचे पप्पा येणार होते, तर बाबूच्या पप्पांचा फोन आला की मी निघतोय, जेवण तयार आहे का? मी म्हटलं की ठीक आहे, तुम्ही या, जेवण तयार आहे. तर मग मी बाबूचे पप्पा येण्या अगोदर लगेचच जेवण लावलं. तर असं होतं माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर थँक यू.